हरी याचा बेस कमी कर, ट्रबल दे, आयताच बेस तयार होते इथे. हरी काय सांगू मी या संतांचे उपकार, काय सांगू मी या संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश, करुणे सायास शिकविती. काय द्यावे त्यासे व्हावे उत्तराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. तुका म्हणे वत्स धेनू एक चित्ती, तैसे मज येते सांभाळीत. काय द्यावे त्यासे व्हावे उत्तराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम मन मन दुसरे चरण संतांचे. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकारामाच्या सेवका. आणि शरणालो मने तुका मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या प्रस्तुत रूपी प्राप्त स्थळी हनुमंतरायाची महापूजा करून भजन कीर्तन आणि महाभंडारा त्यानिमित्ताने आजची ही कीर्तनाची सेवा श्री गुरु मोतीराम महाराजांची सेवा आहे, गुरुवर्य मारुतराव महाराजांची ही सेवा आहे, गुरुवर्य सोपान काका महाराज सतकर यांची ही कीर्तन रूपी सेवा. अज्ञान पामर बालकाकड सर्व सज्जन मंडळीच्या साक्षीने मारुतरायाच्या दरबारामध्ये आलेली सेवा. सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज देहूकर यांचा 4 शरणाचा अभंग असून महाराजांच्या अभंगामध्ये कृतज्ञतेची भाषा वापरतात. कृतज्ञपणा आणि कृतज्ञपणा, उपकाराचं स्मरण ठेवीत असतात त्याला कृतज्ञ म्हणी जाव, आणि उपकारावर अपकार करीत असतात त्याला कृतज्ञ म्हणावं. भस्मासुर हा कृतज्ञ होता. दुष्ट लोक दुर्जन लोक हे कृतज्ञ होतात, पण साधू संत सज्जन माणसं हे कृतज्ञतेत असतात. शंकराची तर ड्युटी होती त्याला, काय शंकराला दया आली की त्याच्याकडं काम होतं. मृत्यू लोकातली हाडं आणायचे, त्याचा भस्म करायचा आणि शंकराला द्यायचा. त्याला चित्ता भस्म म्हणायचं, म्हणजे या शरीरातल्या हाडाचा चित्ता भस्म रोज आणून द्यावं. एकेदिवशी मनुष्य मृत्यू लोकात माणूस कोणी मेलेला आढळला नाही, चित्ता भस्म सापडला नाही, रिकामं गेलं. भगवान वाट बघून होते कधी येते भस्म. रोज नवा भस्म शंकरांना लावायचा. चक्रवर्ती भगवान तिथं काय वैभव, रोज नवा. आज लावलेली गणगोळी उद्या लावायची नाही, उद्या दुसराच खडा पिठाला. रिकामं गेले.
भगवान म्हणले भस्म आणला का? आज माणूस भगवान कोणी मेलं नाही म्हणले. आज माणूसच मेलं नाही कोणी, कुठला भस्म आणावा? तुझं झालं म्हणले, पण अजून अन्न खाल्लं नाही मी, माझा नेम आहे भस्म लावल्याशिवाय जेवत. ते म्हणला भगवान तुम्ही अन्न खात नसता, एवढी माझी तुमच्यावर निष्ठा आहे म्हणला, आणि तुमच्या एवढा विश्वास आहे, एवढी आवड आहे म्हणला, तुम्हाला भस्म आणून दिल्याशिवाय मी थुका गिळत नाही म्हणला. एवढा भगवान शंकर त्याच्या भावाला भुलले, मोठ्याचं सरळ सुटलं. माणूस मरायची वाट बघ जाऊ नको म्हणले, ज्याच्या डोक्यावर तो हात ठेवीशील त्याचा भस्म होईल, ते भस्म आणून मला दे. जाय मृत्यू लोकात याच कोणाच्या डोक्यावर हात ठेवायचा, भडड जाऊन खाकच वाचत नेऊन द्यायचा शंकरला. एकेशी नारदाच्याच अंगावर निघालो. नारद दिसले अचानक. नारदाच्या डोक्यावर हात ठेवायचा, नारदानं अंग काढून घेतलं. नारायण नारायण, काय करतोय? स्पर्श करू नको मला, शिव नको, पिंटाळ होईल. हा अहो म्हणले तुमचा भस्म शंकरला नेऊन द्यायचा आहे, माझ्या तावडीत तुम्ही पडलात, आता तुम्हाला सोडित नाही. नारद म्हणले वा वा वा, नारायण नारायण. आधीच म्हणावं की म्हणले आज काय माझं भाग्य, या शरीराच्या हाडाचा भस्म शंकराला. काय आज भाग्य? तुम्ही कैलासात असतात वाटतंय? हो हो, येता जाता बरेच दिवस झालं तिथं बघायलो तुम्हाला. म्हणले हो, बऱ्याच दिवसापासून पाहतो म्हणले, बऱ्याच दिवसापासून. आणि तुमच्याकडे हेच काम आहे म्हणले, अजून लोकांची माती सावडायचं, हाडं सावडायची. हो काय म्हणले, अरे एवढे दिवस कैलासात तू असल्यावर तू कैलासाचा मालक वाचा, कवरी हाडं सावडीतो. आपल्याला कोण मालक करायले म्हणले नारदा? तुम्हाला मालक व्हा वाटाले का? कोणाला नको वाटते म्हणले मालकीपणा करायला? लय सोपं आहे की म्हणले. काय ज्याला तू भस्म नेऊन देतोस ना, हो त्याच्या डोक्यावर हात ठेव म्हणले, ते जळून खाक झालं की तूच मालक होतो कैलासाचा. पार्वतीचा पती कैलासाचा मालक व्हालास म्हणले. एवढी रूपवान पार्वती तुला मिळाली. हे दैत्याचा दिमाग गुडघ्यात मारत पटलं की खरंय गड्या म्हणलं. नारद होते खेळ खेळे परी नाही न सापडे, चौतोंड्याचा पोरी कणाऱ्या हे जाण, तो बहुताची खेळ खेळला रे. दिलं नारदानं पेटून, निघाला कैलासाकर महाराज भस्मासूर. भस्म आणून देता तो दैत्य, म्हणून त्याचं नाव होतं भस्मासूर. आबक ठोकीतच निघाला महाराज. आरोळ्यात ठोकू लागला, नुसत्या आरोळ्या नाही तुंबड्या म्हणून बोलू. भगवान म्हणे एवढं कोण बोलायला आपल्याला? हाय कोण? पाहिलं कैलासातून ते घरच दिसायले. भगवान म्हणले कोण दिली का काय ह्याला? ह्याच्या जवळ तर खुर्दा नव्हता. नारदानं भांडून पेटून दिलं. शंकराच्या डोक्यावर हात ठेवायले. भगवंताला आठपणा. बराचसा प्रयत्न केला भगवंतानं, शंकरानं. भगवान विष्णूचं स्मरण केलं. हे वर द्याला पटाईत तितकेच आणि फसाय पटाईत तितकेच होते. भगवान शंकर जेव्हा विष्णू जेव्हा बसले होते, शंकराचा धावा ऐकू आला. हा काय ऐकू आल्याबरोबर भगवान म्हणले काय कुटाणा केला की बाबा आजू खाईन. दिलं ताट लुटून निघाले. भगवान शंकर पुढे आहेत, भस्मासूर माग आहे. दोघाच्या मधामध्ये भगवान उतरले. गंगेचा किनारे सुंदर रूप धारण केलं. नाका डोळ्यात झर झर उभा. बुरका घेतलेला, अंगावर वस्त्र पदर. पाहिलं दैत्य यालाय, अशी पाठ दिली दैत्याला. दैत्यानं पाहिलं काय सुंदर बाई आहे म्हणला. कोण असं? महादेव विसरून गेला.
हिच्यातच रस झाला. असं पाहले असं पाहले, आपल्याकडं बघल का, बोलल का. टाळी वाजली, हो बाई, त्यांना असं केलं. काय इथून कोणी गेलेलं पाहिलं? कोणी म्हणजे ते महाद्या पाहिला का? म्हणले महाद्या. कोण महाद्या? ते कैलासातला हो, पार्वतीचा पती, कैलासीचा महादेव म्हणतात ते. हां ते. आणि काय करायचं त्याला मारायचंय म्हणले मला. त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याचा भस्म करायचा आणि पार्वती मला हपकायची, कैलासाचा मालक व्हायचे. का हपकायची? लईच रूपाला सुंदर आहे म्हणला. आणि मी सुंदर नाही का म्हणलं? तीच लई सुंदर आहे का? तिचाच लई प्रकाश पडला का? आणि मी कमी दिसायले का? ते म्हणला तुम्ही तर दिसायलात, पण मजा तोंडानं कसं म्हणून म्हणालो. मी म्हणालो की म्हणला तसा असेल तर जमल बा, पण म्हणजे आट आहे म्हणली. काय? माझ्यासारखं नृत्य काम ज्या पुरुषाला जमल त्याला मी वरून घेते. तुला जमतंय का? बघतो म्हणला, तुम्ही कसं करतात तसं करून बघतो. हा मग बघ. धरला ताल प्रभून, लागले डोलायला देव. नाचत 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 खाली अंगठे धरले, लागले डुलाय. शने अंगठे धरले, अंगठे सोडून दिले, गुडघ्या हात ठेवून लागले डुलाय. हे बी लागलं डुलाय. तिनं कमरो हात ठेवले ना, अशी बारीक मध्ये लागली नाचाय. हे बी लागलं होदडक होदडक नाचाय. त्यानं हात खाली कमरोवरले सोडले ना, अशी वर नेली. हात वरी करीत 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 मिट्टी मारली. असं करीत करीत हे गुडगा खाली ठेवला आणि एक गुडगा वर केला. हे नाही तसाच ठेवला. वरची हाताची हात मिट्टी होती. हिनं जे वरी हात नेले ते गपकोन डोक्यावर ठेवले. हे नाही गपकोन डोक्यावर ठेवले. भडड मोहिनीच्या संगी भस्मासूर मेला. वाली मुक्त झाला रामबाणी. उपकार्यावर अपकार केला वाल्यानं. काय? भस्मासुरानं बघा जीवनाला मुकला. मोहिनीच्या संगी भस्मासूर मेला. पण उपकार्यावर अपकार करू नका. उपकाराचं स्मरण ठेवा. साधू संत स्मरण ठेवतात. शुकाचार्यानं पांडवाच्या यज्ञात एक शीत खालतात. 3 पिढ्या जळजळ करू लागला. 3ऱ्या पिढीला राजा परीक्षितीला भागवत सांगून उद्धार केला. या घरचं अन्न खाले कधी उपकार फेडावं. 3ऱ्या पिढीला राजा परीक्षितीला भागवत सांगितलं आणि उद्धार केला. महाभागवत करुणी श्रवण उद्धारीला जाण परीक्षिती. तशाच तुकोबाऱ्या कृतज्ञता पाळतात. काय सांगू मी या संतांचे उपकार. बापरे काय उपकार त्या संतांचे. थोडा पाढवे दे.
गाथ्याला पाठ आहे, काय सांगू आता संतांचे उपकार. पण आपल्या महाराजांचा पाठ असा आहे, काय सांगू मी या संतांचे उपकार. काय सांगू आता म्हणलं की महाराजांना म्हणायचं आता ना, मग का पुन्हा सांगतो का. कधीच सांगणं होत नाहीत. म्हणून काय सांगू मी या संतांचे उपकार, मज निरंतर जागविते. चार लोकांचे आपल्यावर उपकार जबरदस्त आहेत महाराज. तसे अनेक लोकांनी उपकार केले, पण साधून जो उपकार केला तो कोणीच केला नाही. चंद्राचा उपकार आहे, प्रकाश देतो, पण त्याच्या पाठीमागं घडी आहेत. सूर्याचा उपकार आहे, प्रकाश देतो, पण त्याच्या पाठीमागं अस्तमान आहे. दिवा प्रकाश देतो, पण त्याचा उपयोग फक्त अंधारात आहे. हिरा प्रकाश देतो, पण याचाही उपकार अंधारात आहे. आता उपयोग नाही. देतात हे प्रकाश, पण या लोकांच्या प्रकाशानं दिसणारी वस्तू दिसते. पण संत महात्म्यांचं जर दर्शन झालं तर अदृश्य वस्तूची प्राप्ती होती. अदृश्य दर्शने अदृश्य दर्शने संतांच्या. दृश्य ते सत्य ब्रह्म आहे, अदृश्य ती माया आहे. दिसतंय त्याला माया म्हणाव, दिसत नाही त्याला ब्रह्म म्हणाव. खऱ्या आत्मस्वरूपाची ओळख हे संत महात्मे करून देतात. म्हणून काय सांगू मी या संतांचे उपकार. असे अनेक लोकांचे उपकार आहेत. गाईचा उपकार आहे, गाय दूध देते, उपकार आहे. वैद्याचा उपकार आहे, वैद्य डॉक्टर, उपकार आहे डॉक्टरचा. गोळी दिल्याबरोबर ताप निवत आहे, उपकार आहे. पण बिल करते कमी पडला नाही तरी जग
दुसऱ्याचा रोग घालते उपकार आहे, पण बिल केलं इथं कमी पडला उपकार. 4 उपकार अजून विशेष आहेत. पहिला उपकार देवाचा, दुसरा उपकार आईवडिलांचा, तिसरा उपकार वेदाचा आणि चौथा उपकार संतांचा. काय उपकार आहेत? पहिला उपकार देवाचा. 84 लक्ष योनी निर्माण केल्या पण भगवंतानं मनुष्य देहाला घातलं, हा उपकार आहे. म्हशीच्या जन्माला घातला असतं तर आता डोप काढत बसावं लागलं असतं उन्हाच्या पाण्यात. उपकार आहे देवाचा. माणसाच्या जन्माला घातलं, बघा मारुद्राच्या पुढं पंख्या खाली बसलेत मांड्या घालून माणसं. दुसरा उपकार आहे आई वडिलांचा. देवानं जन्माला घातलं पण 9 महिने 9 दिवस मायनं पोटात सांभाळलं, बाहेर पडल्यास लहाण्याचं मोठं केलं आई वडिलांना. उपकार आहेत मायबापाचे. तिसरा उपकार वेदाचा. काय उपकार आहे वेदाचा? वेदानं आम्हाला हिताच्या गोष्टी सांगितल्या. वेदानं जे हित केलं आमचं ते कुणी केलं नाही. अहितापासून काढिती हित देऊनी वाढविते, नाही श्रोते परोते माऊली जगा. काय हित सांगितलं? वेदानं सांगितलं आम्हाला भजन करा. वेदानंत बोलिला अर्थ येतो काची साधेला, विठोबाशी शरण जावी अन्निजा निष्ठा नाम गावी. वेदानं सांगितलं पण वेद कमी पडला का? सांगत असताना वेदानं भेद केला. भेद केला म्हणून वेद कमी पडला. वेद पाहण्यासाठी ब्राह्मणाला, क्षत्रियाला, वैश्याला अधिकार पण शूद्राला, स्त्रीला अधिकार नाही. शूद्राधिकी आबुला करुणी ठेला गा. इथं कमी पडला वेद म्हणून वेद अत्यंत कृपणू झाला. तो तिही वर्णा कारणी लागला. कृपण पण आहे वेदापाशी, इथं वेद कमी पडला. चौथा उपकार आहे संतांचा. सांगणं होत नाही असे उपकार आहेत महाराज साधूचे. नेमके केले काय उपकार? महाराज म्हणले केले उपकार सांगू मी, केले उपकार सांगू मी काय. बाप न करी आयसी माय. कोणालाही उपकार जमले नाही ते उपकार संतांनी केले. सांगणं होत नाही, फेडणं का चाल. 4 उपकार आहेत. आता हे उपकार आपल्याच्यानं जरी फेडणं नाही झाले, उपकार फेडा. पहिला उपकार देवाचा. भजनासाठी देवानं जन्माला घातला. आयुष्यभर देवाचं भजन करा. मला देवाचा उपकार भेटला. आई वडिलांना 9 महिने 9 दिवस माय पोटात सांभाळलं, बाहेर पडलं, लहानाचं मोठं केलं. मरेपर्यंत माय बापाचा अंतःकरण सांभाळा, त्याची सेवा करा. उपकार भेटला. वेदाच्या म्हणण्याप्रमाणे जीवन वाहून घ्या. वेदाचा उपकार भेटला. हे फिटतील
तुमच्यानं नाही फिटले तर उपकाराचं स्मरण तरी ठेवा. आहेत गड्या आपल्या फलाण्याचे उपकार केले तेव्हा केले उपकार, आता काय त्या उपकाराचा असं म्हणत बसू. नसलेली फजिती उठती विठाला. देवानं उपकार केला, जन्माला घातला असेल म्हणला काय भाऊ म्हणू नको तसं, फजिती उठती. केवढा उपकार आहे देवाचा महाराज, पण माणसं देवाच्या उपकाराचं स्मरण ठेवीत नाही. 3 दिवस लागले देवाला बघा मान उभा करायला. पहिला दिवस आडवा करावं का उभा करावं, देवानं उभं केलं. दुसरा दिवस गेला, हात कसे द्यायचे पाय कसे द्यायचे बघा आपल्यासारखा सगळा साचा केला. तिसरा दिवस गेला, याला तोंड कसं द्यायचं, लांब द्यायचं का गोल द्यायचं का चपट द्यायचं का चुच्चीचं द्यायचं. गरुडासारखं दिलं असतं तर कसं खाला असतं आपण. मग कसा चेहरा बनवलाय, सगळ्या येवणीचे तोंड बांधा येतात. माणूसले बोलायले गड्या म्हणले ह्याचं तोंड बांधा आले कोणला. कुत्रं फुकू लागलं त्याचं तोंड बांधून टाकाय. पाखरं काव काव करायला चुची बांधा येईल. एखादं जनावर धानाला पडू लागलं मुंगसं घालाय. आता बरेच काय जनावर मुंगसे घालून बी धानाला पडतात, जे बळ्या बाहेर काढतात नाही. बरेच नमुने आहेत पिठाला. उपकार आहे देवाचा. माणसाचा जन्म दिला, एक एक पार्ट जर महाराज घ्यायचा म्हणला आता हे कोण किंमत करते याची. आता हाय तो राग आपल्या लक्षात येणार कळना. आता ह्या बोटाचं किती महत्व आहे. आता हे बोट आहे बघा, काढून टाका बरं, जमतंय का. किती महत्वाचा अंगठा आहे बघा, किती महत्वाचा आहे. हाय तोर किंमत कळण्या बघा, गेल्या किंमत कळती कसं झाले. अंगठ्यात किती महत्व आहे. पहिले लोक अंगठ्यावाल्याला किंमतच देत नव्हते. अंगठा भादर आहे म्हणायचे ते, अंगठा भादर आहे. आता ह्याच्यात खरं सांगा कोण अंगठे भादर नाही. केवढाही शिकलेला असू दे आधी अंगठा भादर आहे. शाळेत गेल्याबरोबर पहिला त्याचा अंगठा घेतात, शाळा सोडता वेळी त्याचा अंगठा घेतात. सगळं ह्याच्यातच आहे की बघा. कोणाचे खाते कशात आहे ह्याच्यात, कोणाचं राशन कशात आहे ह्याच्यात, बँकेतला पैसा कसा काढायचा ह्याच्यावरच आहे मान. पुन्हा काय देवाची कला असेल, सगळ्याचा अंगठा सारखा केला नाही. निघाला त्याचा अंगठा वेगळाच किंवा निघाला त्याचा वेगळाच. किती साचे असतील त्याच्यापाशी गणित नाही. विठाला एका एका पार्टाची किंमत करा. किती महत्व आहे तो कळना. डोळा आहे तो कळना. डोळे फाडू फाडू मोबाईल बघत आहे मला. मग डोळे गेल्या बसते सापले. डोळे आहेत तोपर्यंत ज्ञानेश्वरी बघावं. डोळे आहेत तोपर्यंत बघा देवाला डोळे भरून. कधीच मंदिराकडे येणार महाराज, ते कधीच येणार देवाच्या पाया. या डोळ्यानं कधीच कोणाचं चांगलं बघ ना, कोणाचं वाईटच बघत राहते. देव म्हणते एवढे डोळे तुला चांगले देऊन या डोळ्यानं तू चांगलं बघ ना. सगळी पाप नजर दिसायली तुला पुढच्या जन्मात डोळेच नको. डोळे बंद नावाची केस बघ बसते सापडीतच महाराज. उपकार आहे देवाचा. बघा डोळ्यानं दुनिया बघायला. देवाच्या उपकाराचं स्मरण ठेवा. कशासाठी इंद्रिय दिले त्याचा वापर करा. झालं काम. कशासाठी दिली. जेने तू जोडसी
हात दिले, देवाला स्नान कसं घालील, देवाला वस्त्र कसे चढवील, गंध कसा लावील, पुष्प कसे वाहील, ग्रंथ कसे सोडील, देवाला नैवेद्य करून कसा खाऊ घालील, भजन कसा करील, टाळ कसा धरील, बोट कसं शाईवर टाकील, धूम कसं वाजील, विणा कसा वाजील, चिपुळी कशी वाजवील, टाळी कशी वाजील, कीर्तनात बसल्या बसल्या लोकांची धुरे कसे फुकून देईल, ह्याच्यासाठी दिले का असे हात? विठाला विठाला. भजन करण्यासाठी दिले. या बघा, या हातानं देवाचं भजन करा. दिली इंद्रिय हात, हे पाय. पंढरपूरला या पायानं कसं येईल म्हणून पाय दिले बघा. आळंदीला पायानं कसं जाईल म्हणून हे बघा, हे पाय. रोज मंदिराकडे येऊन मारुतीला 11 प्रदक्षिणा कशा घालील म्हणून हे बघा, हे पाय. तुळशीला 5 प्रदक्षिणा रोज कशा घालील म्हणून हे पाय. 4 धाम सप्तपुऱ्या 12 ज्योतिर्लिंग तीर्थयात्रा पायानं कशी करेल म्हणून हे बघा, हे पाय. आपण 2 ज्योतिर्लिंगाच्या जवळ आहेत, इकडं औंढा आहे, इकडं परळी आहे. दोन्ही ज्योतिर्लिंगापैकी बघा, एक तरी ज्योतिर्लिंगाची पायानं वारी वर्षात करी जाऊ. किती? एकदा तरी परळीला पायानं जा वर्ष, एकदा तरी. तुकारामजी किती झाल्या? नसल्या झाल्या तर आता कार्तिकीला चला आमच्या संग पायानं. विठ्ठल एक तरी वारी करी जाऊ. अच्युतराव बोला. परळीला पायानं झाले जमलं. विठ्ठल आता त्र्यंबकेश्वरला या, ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणला, ज्योतिर्लिंगाला. तिथून पंढरपूर ते आळंदी, आळंदी पंढरी. कार्तिकी आषाढी ह्या बघा, ह्या 2 वाऱ्या करी जाऊ. पंढरपूर ते आळंदी आणि आळंदी ते पंढरी. कार्तिकीला पांडुरंगाच्या संगतीत आळंदीला जावं आणि आषाढीला ज्ञानोबाराच्या संगतीत पांडुरंगाच्या पायी तीर्थयात्रा घडू म्हणून हे बघा, हे पायी दिले झालं. या पायानं कुणीकडे झाला पायी दिलेली नाही. आता हे देवानं तोंड दिले, कशासाठी दिले? गुणवर्णन गाण्यासाठी, देवाचं भजन करण्यासाठी. गुण गाईन आवडी, आवडीनं गुण गाचे, कोणाचे दोष काढण्यासाठी दिले नाही महाराज. बघा, हे तोंड. उगत माणसं बसल्या बसल्या कोणाची निंदा करतात, कोणाच्या टवाळ्या करतात. यावानं भजन करा. कमल मुख कशासाठी दिले? भजन करण्यासाठी. आता अंगात ताकद लागते भजन करायला. या तोंडानं भूक लागल्यावर भाकर खावं, खाया. अन्नमय जीवन आहे, अन्न खावं का तंबाखू खाया? अन्नमय जीवन आहे. पिया मदिरा पिया नाही, जलहार दुग्धाहार सेवन करा. सोक्षे सोया नहा जमाना खोया, कमल मुख राम भजन को दिया. भजन करण्यासाठी मुख दिले. आवडीनं देवाचं महाराज गुणवर्णन या वाणीनं करा. या वाणीनं कधी खोटं बोलू नका.
खोटं बोलताल तर देव अंतरतय आणि खरं बोलताल तर देव जवळ येते. कोणतं करायचं ते बघ. खरे बोले तरी फुकासाठी जोडे फुकासाठी जोडे हरी फुकासाठी खोटं बोलायला तितकाच आहे. काय आयसे याच वेचे सांगा. का जास्त खर्च लागतंय विठाला. बोले तरी लागती सायास. जास्त सायास लागायलीत काय जास्त खर्च ते का नाही. खरं बोला बघा देव जुटत या वाणीनं. बोलण्यासाठी भजन करण्यासाठी हा देह दिलाय. कमल मुखराम भजन को दिया. आता हे डोळे या डोळ्यानं देवाला बघ जाव. ज्ञानेश्वरी गाथा भागवत रामायण बघ जाव. पहा वाटलं तरी कोणाला चांगल्या भावनेनं बघत जाव. आयुष्यभर महाराजाच्या डोळ्याला ऑपरेशनाची वेळ येत नाही. आयुष्य काही काही माणसं हमी देतात. महाराज एवढे जे डोळे आहेत म्हणलं अजून या डोळ्यानं वाईट पाहिलं नाही तेव्हा डोळे चांगले आहेत म्हणला. या जन्मात काय दिसना बा मला. पण पहिल्या जन्मातलं माग येते भोगायला. मागल्या जन्मातलं सावधराव काय माग केलंय की म्हणून असं बघायला आलंय. आता इथून पुढे बघा चांगलं बघा जा. म्हणजे थिएटर बघायला तरुण पोराला सांगायला जाऊ नये. लय मोबाईलचा वापर करे. टीव्ही बघत बसू नका. ज्ञानेश्वरी गाथा भागवत रामायण बघत जा. संतांचं वाङ्मय पाहत राहा या डोळ्यानं. काहीच कळणं गेलं तर डोळे तुम्ही घ्या रे सुख आणि पहा विठोबाची. डोळे भरून देवाला पहा. डोळे भरून या पाहिलं तुझे मुख हेची मोद सुख दे देवा. देवाला बघण्यासाठी डोळे दिलेत. आता एक कान आहेत. या कानानं काय ऐकत बसायचं नाही. मार काय माणसाला उग सवय असते. ह्याचं गरान ऐक त्याचं गरान ऐक. किती महत्वाचं काम असेल. चल रे तिकडं दम जसं एवढं ऐकू काय म्हणत काय बंद आहे काय ऐकत बसले. या कानानं भगवंताचे गुणवर्णन ऐका. साधू संताचे गुणवर्णन ऐका. कोणाची निंदा गुणदोष ऐकत बसू. आयुष्यभर महाराज किती हळून बोलत ऐकू येतंय हो विठाला. कशासाठी इंद्रिय दिले त्याचा वापर करा. बघा देवाचा उपकार फिटला. दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तो जोडशी नारायण नासे जीव पण भवरोगा. जीव अवस्था संपन्न मुक्त अवस्था प्राप्त होती. जन्म मरण त्याचं संपत आहे. फिटला उपकार देवाचा. आता चौथा उपकार संताचा असा आहे. सांगा येत नाही तर फेडणं काचा आला विठाला. नेमका काय उपकार केला. मज निरंतर जागविती. निरंतर आम्हाला जागवतात. आमच्यातला अज्ञान नाहीस करतात तर ज्ञानाचा बोध देतात. निरंतर जागविती. गाव गाव महाराज लोक कीर्तन करू करू सांगायलेत. महाराज कमरा बांधून तवा समाजात माणसं बसले. एवढे महाराज लोक सांगत फिरायले तरी बघा समाज एवढा बावसाळल्यावानी करायला. हे महाराज लोक जर फिरले नसते का नाही कोंबडे बकरे तर पुरलेच नसते. पण कोवळे कोवळे लेकर कापून खाली असते बघा 8 रानानं घुसून. उपकार आहेत त्या साधू संतांचे महाराज. कृपाया
केली संतजनी लाविली भजनी श्री हरीच्या विठ्ठला एवढाही माणूस आणा आणि त्याला सांगायला गावात व्यसनमुक्त व्हा व्यसनमुक्त व्हा. काही काही संघटना निघाल्यात व्यसनमुक्त संघटना. इकडं नाव टाकाले संघटना तोंडानं फुकार आली तर मंडपाच्या बाजूला जाऊन तंबाखू सोडायली. कुठली व्यसन संघटना आहे? व्यसनमुक्त संघटना. पण आमच्या साधू संतांना सांगू द्या इथं उभं राहून व्यसन करू नका. आत्ता सांगितल्याबरोबर आहे बघा आत्ताच्या आत्ता व्यसन सुटतात. ही शक्ती साधू संताशी म्हणा. साधूनं सांगितलं दारू पिऊ नको पिणारच नाही. साधूनं सांगितलं कोणाचा विरोध करू नको ते आयुष्यात कधी कोणाचा विरोध करणार नाही. साधूनं सांगितलं इमानदारीनं जीवन वाहून घे बघ इमानदारीनं जीवन वाहते. एवढी संतांची वाणी ताकद आहे. ही साधू संतात ताकद आहे. मज निरंतर जागविती काय सांगू मी या संतांचे उपकार. हा साधूचा उपकार आहे. कधी मोदी महाराजाच्या संगतीचा लाभ घडला नाही. मोठ्या महाराजांच्या आणि काकाच्या संगतीचा बघा पांग फेटला महाराज. आपल्यासारखा सुखी महाराजच कोणी नाही. कुठला ताण नाही महाराज. मयासारखा सुखी कोण नाही. मयासारखा दुःखी कोण नाही. मयासारखं भलंय कोणाचंच नाही. मयासारखं वाटोळे तुमचं किती चांगलं आहे. आता तुम्हाला बघा बायको आहे लेकरे युवाई जावाई गणगोत नाही. प्रकाश महाराज किती गोतवाड आहे तुम्हाला. आम्हाला कोण आहे का पांडुरंगाशिवाय. संतांच्या संगतीचा परिणाम आहे. बरवा बरवा संत संग फिटी पांग जन्माचा. हा संतांचा उपकार आहे. म्हणून काय सांगू मी या संतांचे उपकार. मज निरंतर जागविती. खंडाळी म्हणजे किती पवित्र भूमी महाराज. मोतीराम महाराजाचं गाव आहे खंडाळी. अजून बऱ्याच काही लोकांना माहीत नाही खंडाळी महाराजाचं गाव आहे म्हणून. महाराज इथून महाराजाचे वडील गंगाखेडला गेले. काही दिवस महाराज गंगाखेडात राहिले. तिथून ठोळ्याला म्हणून एका बहिणीची ते गेले होते. दुकानावर राहिले. तिथं महाराजाला पश्चाताप. तिथून दैठण्याला महाराजासंग वारी केली आणि माळ घालण्यासाठी निवृत्ती महाराजानं दत्तबाबाकडं लोहगावला धाडलं. लोहगावला महाराजाला माळ घालायची. माळ घालायला गेल्यास म्हणले हे महाराज तर आपल्या लहान आहे ना आपण मोठे गुरु मोठी असावं. ह्याच्याकडून कशी माळ घालून घ्यावं म्हणून महागारी आली मंडपात झोपले. म्हणून महाराजाला झोपीत साक्षात्कार झाला. वयाकडे बघू नये अधिकाराकडे बघावं. महाराज उठली पुन्हा गेले. महाराज म्हणले माळ घालायची दत्तबाबा महाराजाला म्हणले. महाराज म्हणले मगवा चालता माळ घालाय वापस काऊन गेला. महाराजांना पाय धरले. हृदय भरून आलं महाराजाचं. दत्त महाराजांना माळ घातली. काही काळ नागठाण्याला महाराजांना दुकान टाकलं होतं. महाराजाचं जीवन परावलंबी नव्हतं. स्वतंत्र जीवन स्वावलंबी जीवन होतं. जवळ खुर्दा स्वतःचा खर्चायची पण दुकान टाकलं नागठण्यात. जन्म झाला पालमला. आयुष्य पूर्ण समाजाला सांगत सगळा समाज उद्धार केला आणि शेवटला देह फळ्याला ठेवला. महाराजाला शेवटला फळं गवसलं. फळ्याला देह ठेवला गंगेच्या किनारी. अशी महाराजाची जीवनयात्रा. म्हणून अजून काही खंडाळीत वाडा आहे म्हणतात महाराजाचा. कुठे आहे का? कोण राहते वाड्यात? राहत मारवाडीच आहेत का? राहतात. त्याचं किती नशीब आहे महाराजाच्या वाड्यात राहतात. महाराजाचं शिवार बी ते. हे लोक मोठ्या महाराजाला म्हणायचे महाराज राहा आमच्या इथं. आता महाराजांना म्हणायचं राहतो रान सोडा. महाराजाचं रान आहे इथं.
महाराजाची समाधी. मस्त मंदिर झालं, दगडी मंडप. आणि भिंत पुढे आली. आता कोणी बघा पुढारी आता आलीत लोक आहे, सुरू झालं ह्या लोकांचं. आता येतात बघा पाया पडा. 5 महिने वर्ष तुमच्याकडं तोंड दाखवा येईना, पण आता येतात. आली ते आता लुटून घ्या, आधी कामं करा म्हणून मग मतं देतो. मंदिराची भिंत काढून ते सभामंडप वाढवा, नाही हे सगळंच काढून घेऊन व्यवस्थित सभामंडप करून घ्या. आता तरी बरीच वर्ष झाली की याला, माग हे पुढचं झालं. असा मस्त असा टोप करायचा. खूप मोठं संस्थान आहे महाराज. माणसाला जवळल्या संस्थानाची, आपल्या घरच्या संस्थांची किंमत नसते. काय मारुत्रा दैवत आहे जाजुली. रोज अन्नदान, रोज भंडारीत महाराज. इतका अन्नदान कुठंच नाही, एवढं अन्नदान. ज्या क्षेत्रावर अन्नदान उडतं ती भूमी विशेष तपोभूमी महाराज. इथं तुम्ही जी इच्छा करताल ती इच्छा तुमची पूर्ण होते. मोतीराम महाराज बसली तिथं, कल्पतरूचं झाड. तो का म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरवितो. 2 समाधी आहेत नाही, मोठ्या महाराजाची आणि मोतीराम महाराजाची. असं झालं मंदिर. ते मुंडे तिकडंच बांधू लागले. नाही बरं, चांगलं झालं. मी सोचतो की पट्टी जमा करा, पट्ट्या जमा करा, आम्ही समाध्या बसवाय दुसरी. ज्याला मोतीराम महाराज नाही काही माहीत नाही ते बसवायला महाराजाच्या समाध्या. परंपरा सांगतात आम्ही महाराजाची. महाराजाचं म्हणायची लाज वाटते, जाणवी येत ना गळे ना. विठाला असो. त्याच्यानं दसऱ्याला तारीख दिली नाही आणि आता देणारही नाही. या शिकवा बाबा मारुतरायाची सेवा लय श्रद्धा होती. चला आली भागा ते करीतो, नाम तुझे उच्चारितो. करविली तैसी केली कटकट, वाकडे का नेट देव जाणे. विडोबा भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री संत मोतीराम महाराज की जय। गुरुवर्य मारुतराम महाराज की जय। बोलो रे भाई सब संतन की जय।